पालघर जिल्ह्यामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी अशी दुर्दैवी घटना समोर आली आहे। पालघरमधील धनसार या गावातील एका कुटुंबामध्ये एका 7 वर्षीय मुलाने आपल्या आईकडे चिकन खाण्यासाठी हट्ट धरला असता आईने त्याच्या डोक्यात लाटणीने मारहाण केल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या संदर्भात घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांकडून या निर्दयी आईला अटक करण्यात आली असून या संदर्भात पुढील तपास सुरू आहे। पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील काशीपाडा परिसरातील एका सोसायटीमध्ये एका 7 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली। बातमी मिळताच त्वरित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले। पालघर पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा तसेच एसडीपीओ पालघर यांना अधिक माहिती घेता असे समजले की पल्लवी घुमडे वय 40 ह्या व त्यांच्या इतर कुटुंबियांसमवेत काशीपाडा परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होत्या व त्यांचा मुलगा नामे चिन्मय गणेश धुमडे वय 7 वर्ष याला कुठल्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी घरातील वस्तूंनी लाटण्याने बेदम मारहाण करून त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली। अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांची मुलगी 10 वर्षाची जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या मारहाणीत चिन्मय धुमडे वय वर्ष 7 याचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पालघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच आरोपी पल्लवी घुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला मारहाण झालेली आहे तिलाही वैद्यकीय उपचार तिच्यावर सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI पराड हे करत आहेत। या घटनेमुळे या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। टॉप न्यूज मराठी करता महेश भोये, पालघर। आदि शक्ति तू जयोस्तुते, आदि शक्ति तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ति तू जयोस्तुते।